नमस्कार, हरे कृष्ण. हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये तितका प्लीज करा, कारण आता सगळ्यांसाठी उपयोगी व्हिडिओ आहे. आता सण सुरू झालेले आहेत. परवाच्याच दिवशी अगदी एकच दिवस मध्ये राहिलेला आहे. हरितालिका आहे, त्याच्यानंतर 10 दिवस गणपती उत्सव, मग नवरात्र येईल, मग दिवाळी येईल. मग अशा वेळेला आपण खूप जास्त फुलांचा वापर करतो. मग फुलं असतील, त्याचं निर्माल्य होतं प्रचंड प्रमाणात. मग आपल्याकडे काय केलं जातं, तर प्लास्टिकच्या पिशवीत भरलं जातं आणि तशी प्लास्टिकची पिशवी वरून फेकून दिली जाते नदीपात्रात. आणि नदीपात्रात आपल्याला माहिती आहेत असंख्य मासे असतील, साप असतील किंवा अजून कोणी असतात. सो त्यांच्या किंवा गायी सुद्धा बऱ्याचदा ना प्लास्टिकमध्ये काही लोक अन्न भरून टाकून देतात, तर ते गायी जनावरं ते प्लास्टिक सकट खातात. सो आपण अनेकदा पाहिले की अनेक डॉक्टरांनी ऑपरेशन करून गायीच्या पोटातलं सुद्धा असं प्लास्टिक बाहेर काढलेलं आहे. आणि या सगळ्याचं कळत नकळत पाप म्हणूयात आपण, किंवा जे काय असेल ते आपल्यावर येतं. तर मग आपण अशा वेळेला काय करायचंय, निर्माल्य असेल किंवा वस्त्र असतील, जानवं असतील गणपतीसाठी वापरलं जाणारं, अक्षता वाहिलेल्या असतील किंवा गणपतीच्या पाटाखाली आपण अक्षता घालतो, तांदूळ घालतो, अशा भरपूर गोष्टी, किंवा खोबरं ठेवलेलं असतं गणपतीपाशी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, फळं असतात, त्याच्यानंतर विड्याची पानं असतात. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मुळात आधी जे काही गुळ खोबरं असेल किंवा फळं असतील, ड्रायफ्रुट्स असतील, हे सगळं आपण खायचं घरात. पण बऱ्याच जण ते खात नाहीत, तर फेकून देतात. एक तर ते फेकू नका, जनावरांना घाला. आणि उरलेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी वस्त्र म्हटलं, तर ते जर आपण नुसतं उचलून बांधावर ठेवलं किंवा झाडावर आपल्या इथल्या जवळच्या कुठल्याही झाडावर ठेवलं, तर पक्षी उचलून घेऊन जातात घरटी बांधण्यासाठी. असं निसर्गाने दिलेलं आपण निसर्गाकडेच परत करायचं. त्याच्यानंतर अक्षता सुद्धा तसंच, छोट्या छोट्या अगदी नुसतं तुम्ही बांधावर जरी उचलून ठेवल्या किंवा तुळशीत जरी टाकल्या दारातल्या, किंवा कुंड्या असतील 4 तर त्या कुंड्यात टाकल्या. जर आपल्याकडे आता फ्लॅट सिस्टीममध्ये बऱ्याच जणांकडे नसतं, माझ्या नशिबाने मोठी बाग आहे पण नसतं, तर तुम्ही सार्वजनिक जी गार्डन असते तिथे, किंवा कोणाच्या शेतात असेल तर शेतात जाता येता, पण प्लास्टिक त्यातलं काढून तुम्ही या गोष्टी शेतात किंवा झाडात टाका. इकडे तिकडे कुठेही त्याचं टाकू नका. नदीचं पाणी, आपण कसं आहे ना, हे सगळं आपलं आहे. हा देशही आपला आहे, ही भूमीही आपली आहे, माणसंही आपली आहेत. आणि आपल्या जे आपण जसं नेहमी म्हणत असते ना, मी ब्रह्मांडात आपण जे जे सोडणार आहोत ते त्या पटीने आपल्याकडे परत येत असतं. मग निसर्गाला माझ्याकडून वैयक्तिक असं म्हणायचं, माझ्याकडून वैयक्तिक निसर्गाला कुठलीही हानी झाली नाही पाहिजे. आपण तर जगाला, देशाला, समाजाला बदलू शकत नाही, कोणीच नाही. मग आपण काय करायचे, फक्त स्वतःला बदलायचे. मग स्वतः जेव्हा प्रामाणिक असू, निसर्गावर प्रेम करू, तेव्हा निसर्ग आपल्यावरही प्रेम करतो, आपल्याला कधीही हानी पोहोचू देत नाही. सो आपण जसं वागणार आहोत, आपण पाहतो ना की निसर्गात गेल्यानंतर लोकांचं काय काय बऱ्याचदा असं होतं, काही गोष्टी वाईट अर्थाने, तर आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करत नाही, आभार मानत नाही, धन्यवाद देत नाही. आणि हे बरेचसे लोक करतात, असेच वागत असतात. कारण मी पाहिले अनेकदा आमच्या इथल्या पुण्यातल्या पुलांवरून सुद्धा ना जाता येता 2 व्हीलरवर निर्माल्याच्या बॅगा फेकून देतात. आणि गणपती सुद्धा मग ते विसर्जनाच्या वेळेला खूप घाण पाण्यात विसर्जन करणं, कारण इतकं ते पाणी काय टाकून, प्लास्टिक आणि अजून काय टाकून घाण झालेलं असतं. मग त्याच्यात विसर्जन करायचं का? 5-10 दिवस ज्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा केली. सो मग काय करता येऊ शकतं, बऱ्याच ठिकाणी हौद ठेवलेले असतात, तुम्ही बादलीत विसर्जन करून ती माती पुन्हा यूज करू शकतो आपण, रियूज ती माती. सो अशा खूप साऱ्या, ज्याला करायचंय ना, तर खूप साऱ्या गोष्टी करता येतात. परंपरा आहेत, त्या नक्कीच चांगल्या आहेत. नदीत विसर्जन करायची परंपरा आहे. जसं माझ्या माहेरी कोकणात मोठी नदी आहे, सो तिथे विसर्जन केलं, तिथे घाण पाणी नसतं, सांडपाणी मिक्स नसतं, त्याच्यात काही नाही. अशा ठिकाणी आपण नदीत विसर्जन केलं बरं. पण जिथे मोठी शहरं आहेत, ज्या मोठ्या शहरात भरपूर लोकसंख्या आहे, तिथे पाणी घाणच होतं. आणि मग त्या घाण पाण्यात आपण गणपती बाप्पा विसर्जन करायचं का? सो या सगळ्यावर वैयक्तिक मी काय करतो किंवा करते ते इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येकाने फक्त स्वतःसाठी, हा परिसर माझा आहे, निसर्ग माझा आहे, भगवंत माझा आहे, गणपती माझाच आहे, कृष्णही माझाच आहे, सगळे माझेच आहेत. तर मग आपण काय काय काळजी घेतली पाहिजे,
तर अशा खूप साऱ्या गोष्टींची निर्माल्य फेकू नका. छान त्याचं खत तयार होतं. मी माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या गार्डनमध्ये झाडांना घालते. कुठलंही बाहेर काही नाही. मी गणपतीची चांदीची मूर्ती आणलेली आहे, त्याचीच पूजा करते. मी गणपती विसर्जन कधीही करत नाही. सो असं सगळं छोट्या गोष्टी असतात, खूप इम्पॉर्टंट आहेत. सो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून यावर्षी आपण असं म्हणूया की हा उत्सव आपण निसर्गाला जास्तीत जास्त त्याचं परत देऊन त्याची कृतज्ञता व्यक्त करून साजरा करूया. सो गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. हरे कृष्ण.